वरनं कमालीचा गोंधळ पाहायला मिळतोय। बिगवणमध्ये काल रात्री एका मुलीचं अपहरण झाल्याची बातमी आली आणि यानंतर या संपूर्ण प्रकरणात तपासाअंती एक मोठा ट्विस्ट आता समोर आला आहे। तो असा की भिगवणमधल्याच मुलीनं समोर येऊन खरं तर या मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली होती। राजकीय कार्यकर्ते, राजकीय नेते यांनी सुद्धा या अपहरणाबद्दल आवाज उठवायला सुरुवात केलेली, पण ही मुलगीच अचानक समोर आली। तिचा एक व्हिडिओ तिने जारी केला आणि संबंधित तरुणासोबत आपण स्वेच्छेनं निघून गेल्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या मुलीने दिली आहे। 22 फेब्रुवारीला अपहरण झालेल्या तरुणीचं लग्न होणार होतं आणि पोलीस तपासामध्येही अपहरण झालेली तरुणी आणि आरोपी या दोघांमध्ये गेल्या 1.5 महिन्यात 11 फोन कॉल झाल्याची माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे तरुणीचं अपहरण झालं की हे प्रेम प्रकरण होतं असे प्रश्न सुद्धा उपस्थित झाले आहेत। वर्षापासून प्रेम संबंधात आहे, तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही। मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली, माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चिमणी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसाने त्यांच्या सोबत राजकीय लोकांनी डोळ्यापासून घेऊन मी माझ्या गोष्टी आणि या सगळ्या घडामोडी घडत असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे भिगवणमध्ये जाऊन पोहोचले आणि पोलीस स्टेशन समोर त्यांनी ठिय्या आंदोलन सुद्धा केलं। दरम्यान या मुलीचा जो व्हिडिओ आपण नुकताच पाहिला तो व्हिडिओ या मुलीकडनं जबरदस्तीने शूट करून घेतला गेलेला आहे असा दावा गोपीचंद पडळकरांनी केलेला आहे। गुंड तरुण आहे आणि या गुंड तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचंही गोपीचंद पडळकर म्हणतात। मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार करून तो पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय। मी आता मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलेली आहे। मुलीला वडील नाहीत, मुलीचं लग्न ठरलं होतं, मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे।